मित्रांनो, आपण याच्या आधीचा जो पिरियड झाला त्या पिरियडमध्ये उपभोग फलनाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण विचारात घेतली. उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, सरासरी उपभोग प्रवृत्ती, सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि त्याचे सूत्र, आणि मग त्या सूत्राच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून आणि आकृतीच्या माध्यमातून या उपभोग फलनातील सरासरी उपभोग प्रवृत्तीची संकल्पना आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीची संकल्पना आपण सविस्तर विचारात घेतलेली आहे. या पिरियडमध्ये आपण सीमांत उपभोग प्रवृत्तीची काय वैशिष्ट्य आहे ही वैशिष्ट्य आपण विचारात घेऊ, आणि त्यानंतर सरासरी व सीमांत उपभोग प्रवृत्तीचा जो संबंध आहे हा संबंध या पुस्तकामध्ये आकड्यांच्या माध्यमातून आपण लक्षात घेण्याचा या पिरियडमध्ये प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आजच्या या पिरियडमध्ये सीमांत उपभोग प्रवृत्तीची काय वैशिष्ट्य आहे हे आपण सर्वप्रथम विचारात घेऊ. तर उपभोग प्रवृत्तीचे दोन प्रकार आहे. एक आहे सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, त्याला APC असं म्हणतात. त्याचं सूत्र आहे APC बरोबर C/Y. आणि उपभोग प्रवृत्तीचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. त्याचं सूत्र होतं MPC बरोबर ΔC/ΔY. तर सीमांत उपभोग प्रवृत्तीचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती ही धनात्मक असते, ती ऋणात्मक नसते. धनात्मक म्हणजे 0 ते 1. 0 ते 1 म्हणजे ती प्लसमध्ये असते, म्हणजे 0.1 ते 0 म्हणजे 0.9 म्हणजे 0 ते 1च्या दरम्यान ही सीमांत उपभोग प्रवृत्ती असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 0पेक्षा कमी म्हणजे -0.2 किंवा -0.4 अशा प्रकारे सीमांत उपभोग प्रवृत्ती आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे ती नेहमी धनात्मक असते. अशा प्रकारचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्तीचं दिसून येते. म्हणजे जसजसं उत्पन्नामध्ये वाढ होते तसतसं उपभोगावर त्याचा परिणाम होऊन उपभोगामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत असल्यामुळे त्या आधारावर जी सीमांत उपभोग प्रवृत्ती आपण काढत असतो ती धनात्मक आपल्याला प्राप्त होते. अशा प्रकारचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्तीचं दिसून येते. दुसरं आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0पेक्षा जास्त व 1पेक्षा ती कशी असते, कमी असते. म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0पेक्षा याकरिता जास्त असते कारण उत्पन्नात वाढ झाली तर त्याचा परिणाम उपभोगावर होऊन उपभोग प्रवृत्ती आपल्याला वाढताना दिसते. म्हणजे जो उपभोग आहे हा उत्पन्नावर अवलंबून आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0पेक्षा जास्त आणि 1पेक्षा ती कशी असते, कमी असते. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गरिबांची सीमांत उपभोग प्रवृत्ती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे गरिबाचं जर उत्पन्न वाढलं तर त्या वाढलेलं उत्पन्न हे उपभोगावर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होताना आपल्याला दिसून येते. कारण गरिबाच्या अनेक गरजा पूर्ण झालेल्या नसतात. त्यामुळे श्रीमंतापेक्षा गरिबाची जी सीमांत उपभोग प्रवृत्ती असते ती आपल्याला जास्त असलेली दिसून येते. अशा प्रकारचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्तीचं दिसून येते. चौथं आहे दीर्घकाळात सीमांत उपभोग प्रवृत्ती ही स्थिर असते. आता ह्या ज्या उपभोग प्रवृत्तीच्या ज्या संकल्पना आहे या संकल्पना प्रोफेसर कीन्स या अर्थशास्त्रज्ञाने मांडल्या. प्रोफेसर कीन्स हा अल्पकाळाच्या संदर्भामध्ये आपले आर्थिक सिद्धांत यांनी मांडलेले आहे. आपले आर्थिक विचार
हे अल्पकाळाशी त्यांनी विचारात घेतलेले आहे. ते म्हणायचे की दीर्घकाळात सगळेच मनुष्य हे मृत झालेले असतात आणि त्यामुळे अर्थशास्त्राच्या ज्या काही संकल्पना आहे किंवा जे काही सिद्धांत आहे हे दीर्घकाळाशी संबंधित नसावे, तर ते अल्पकाळाशी संबंधित असावे, यावर त्यांनी अधिक भर दिला. आणि म्हणून त्यांनी सीमांत उपभोग प्रवृत्तीचं वैशिष्ट्य विचारात घेत असताना दीर्घकाळामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती ही कशी असते, स्थिर असते, असं त्यांनी आपल्या विवेचनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे सीमांत उपभोग प्रवृत्तीची वैशिष्ट्य विचारात घेतल्यानंतर सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती याचा असणारा जो संबंध आहे, हा संबंध आपल्याला विचारात घ्यावा लागेल. तर सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे APC आणि MPC या ज्या काही आहे यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. तर यामध्ये वाढ तेव्हा होते जेव्हा उत्पन्नामध्ये वाढ झाली, तर सरासरी उपभोग प्रवृत्तीमध्येही वाढ होते आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीमध्येही वाढ होताना आपल्याला दिसून येते. परंतु उत्पन्नात ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणात मात्र उपभोगावर परिणाम होत नसल्यामुळे सरासरी उपभोग प्रवृत्ती ही कमी कमी होताना आपल्याला दिसते आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती सुद्धा कमी कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्तीमध्ये होणारी जी घट आहे ही आपल्याला जास्त असलेली दिसून येते. या आधारावर आपण ही जे हा जो संबंध आहे सरासरी उपभोग प्रवृत्तीचा आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीचा संबंध या टेबलच्या माध्यमातून, या कोष्टकाच्या माध्यमातून अधिक स्पष्ट करण्याचा आपण काय करू, प्रयत्न करू. तर लक्ष द्या. तर सर्वप्रथम समाजाचं जे उत्पन्न आहे ते समजा 1000 कोटी रुपये आहे. 1000 कोटी रुपये समाजाचं उत्पन्न या ठिकाणी आपण कोटी रुपयामध्ये विचारात घेऊ. तर 1000 कोटी रुपये समाजाचं उत्पन्न आहे. या 1000 कोटी रुपये उत्पन्नापैकी उपभोगावर होणारा खर्च किती आहे, 900 कोटी रुपये आहे. तर या आधारावर सरासरी उपभोग प्रवृत्ती जर आपल्याला काढायची असेल तर त्याचं सूत्र आहे APC बरोबर C भागेला Y. या ठिकाणी C आहे 900 कोटी रुपये आणि Y आहे 1000 कोटी रुपये. तर या ठिकाणी 900 भागेला 1000. तर या ठिकाणी सरासरी उपभोग प्रवृत्ती आपल्याला 0.9 आलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती जर आपल्याला या अवस्थेमध्ये, पहिल्या अवस्थेमध्ये जर काढायची असेल तर त्याच्या साठी आपल्याला उपभोगातील बदल चा आकडा आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. त्यासोबतच उत्पन्नातील जो बदल आहे त्याचा आकडा सुद्धा माहीत असणे गरजेचं आहे. परंतु या अवस्थेमध्ये आपल्याला डेल्टा C काय आहे हे माहीत नाही, त्यासोबतच डेल्टा Y काय आहे हे सुद्धा माहीत नसल्यामुळे या अवस्थेला आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती आपल्याला या ठिकाणी आपण या कोष्टकामध्ये, या टेबलमध्ये विचारात घेतली नाही. दुसरी जी अवस्था आहे या दुसऱ्या अवस्थेमध्ये डेल्टा C मध्ये काय बदल होतो, डेल्टा Y मध्ये काय बदल होतो हे आपल्याला लक्षात येईल आणि मग त्या आधारावर सीमांत उपभोग प्रवृत्ती सुद्धा प्राप्त होईल. या ठिकाणी आता समाजाचं जे उत्पन्न आहे ते 1000 कोटी रुपयावरून 1700 कोटी रुपये झालं. 1700 कोटी रुपये उत्पन्न झाल्यामुळे समाजाचा जो उपभोग खर्च आहे C जो आहे त्यामध्ये वाढ होताना आपल्याला या ठिकाणी आपण समाजाचं उत्पन्न 2000 कोटी रुपये झालं. म्हणजे 1000 कोटी रुपयावरून आता 2000 कोटी रुपये म्हणजे 1000 कोटी रुपयाने समाजाचं उत्पन्न वाढलं. त्याचा परिणाम समाजाच्या उपभोगावर होताना आपल्याला दिसून येतो आणि समाजाचा उपभोग हा 1700 कोटी रुपये होतो. म्हणजे 2000 कोटी रुपयापैकी 1700 कोटी रुपये कशावर खर्च होतात, तर उपभोगावर खर्च होतात. या आधारावर आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती प्राप्त आपल्याला करता येते. सरासरी उपभोग प्रवृत्तीचं सूत्र आहे APC बरोबर C भागेला Y. C या ठिकाणी 1700 कोटी रुपये आहे आणि Y या ठिकाणी 2000 कोटी रुपये असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1700 भागेला 2000
याचा जो भागाकार आहे हा भागाकार या ठिकाणी 0.85 प्राप्त होतो. तर या आधारावर आपल्याला आता सीमांत उपभोग प्रवृत्ती या दुसऱ्या अवस्थेला काढता येते. तर सीमांत उपभोग प्रवृत्तीचं सूत्र काय आहे? MPC बरोबर डेल्टा सी भागेला डेल्टा वाय. म्हणजे डेल्टा सी काय आहे तर उपभोग खर्चातील बदल आणि डेल्टा वाय काय आहे तर उत्पन्नातील बदल. आता उपभोगात झालेला जो बदल आहे, आधीचा उपभोग खर्च आणि नंतरचा जो उपभोग खर्च आहे, यात मध्ये असणारे जे अंतर आहे, या अंतराला उपभोग खर्चातील बदल म्हणतात, डेल्टा सी म्हणतात. आधी 900 कोटी रुपये खर्च होत होते, आता 1700 कोटी रुपये खर्च होतात. म्हणजे या ठिकाणी उपभोग खर्चामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल 800 कोटी रुपयाचा आहे. हा 800 कोटी रुपये आपण कसे आपल्याला प्राप्त झाले तर 1700 मायनस 900, 1700 मधून जर 900 जर आपण वजा केले तर आपल्याला 800 रुपये म्हणजे 800 कोटी रुपये प्राप्त होतात, शिल्लक प्राप्त होते. म्हणजे उपभोग खर्चातील जो बदल आहे हा बदल किती कोटी रुपयाचा आहे तर 800 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे डेल्टा सी या ठिकाणी किती आहे? डेल्टा सी या ठिकाणी 800 कोटी रुपये आहे. आता आपल्याला डेल्टा वाय प्राप्त करायचा आहे. तर या दुसऱ्या अवस्थेमध्ये उत्पन्नातील जो बदल आहे डेल्टा वाय जो आहे हा वाय आपल्याला प्राप्त करता येतो. आधीच्या अवस्थेमध्ये उत्पन्न 1000 कोटी रुपये होतं आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये उत्पन्नामध्ये वाढ होऊन 2000 कोटी रुपये झालेलं आहे. म्हणजे उत्पन्नात झालेली जी वाढ आहे ती 1000 कोटी रुपयाची आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे 2000 कोटी मधून जर 1000 कोटी आपण जर वजा केले तर आपल्याला 1000 कोटी रुपये शिल्लक दिसून येतात. म्हणजे 1000 कोटी रुपये हे उत्पन्नातील बदल आहे. म्हणजे डेल्टा वाय या ठिकाणी 1000 कोटी असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी 800 भागेला जर 1000 जर केलं तर या ठिकाणी भागाकार येतो 0.8. म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती या अवस्थेला 0.85 आहे, तर सीमांत उपभोग प्रवृत्ती या अवस्थेला 0.8 असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्ती या ठिकाणी कमी प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. तिसरी जी अवस्था आहे, या तिसऱ्या अवस्थेला काय बदल होतात हे आपण बघू. परत समाजाचं जे उत्पन्न आहे ते 1000 कोटी रुपयाने वाढलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे 3000 कोटी रुपये समाजाचं जेव्हा उत्पन्न असते त्या आधारावर समाजाचा जो उपभोग खर्च होतो तो या ठिकाणी 2400 कोटी रुपयाचा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 3000 कोटी उत्पन्नातील 2400 कोटी रुपये उपभोगावर खर्च होतात. म्हणजे सरासरी जी उपभोग प्रवृत्ती आहे ती जर आपल्याला या तिसऱ्या अवस्थेमध्ये जर काढायची असेल तर 2400 कोटी भागेला 3000 कोटी याचा जो भागाकार आपल्याला प्राप्त होतो हा भागाकार 0.8 प्राप्त होतो. 2400 भागेला 3000 याचा जो भागाकार आहे हा भागाकार 0.8 आपल्याला प्राप्त होतो. या तिसऱ्या अवस्थेमध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती जर आपल्याला काढायची असेल म्हणजे डेल्टा सी मध्ये झालेला बदल आणि डेल्टा वाय मध्ये झालेला जो बदल आहे हा बदल लक्षात जर आपल्याला घ्यायचा असेल तर डेल्टा सी किती येईल? आधी 1700 कोटी रुपये या अवस्थेला खर्च होत होते आणि या अवस्थेमध्ये 2400 कोटी रुपये खर्च होतात. म्हणजे उपभोगामध्ये झालेला जो बदल आहे डेल्टा जो सी आहे हा सी 700 कोटी रुपयाचा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 2400 मधून आपण 1700 जर वजा केले तर आपल्याला 700 कोटी रुपये शिल्लक प्राप्त होतात. म्हणजे डेल्टा सी जो आहे हा डेल्टा सी 700 कोटी रुपयाचा आहे. आणि
डेल्टा वाय आपल्याला प्राप्त करायचं आहे. आधीचं उत्पन्न 2000 कोटी रुपये, नंतरचं उत्पन्न 3000 कोटी रुपये, म्हणजे 1000 कोटी रुपयाने उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे डेल्टा वाय या ठिकाणी 1000 आहे. आता 700 कोटी भागेला 1000 कोटी याचा जो भागाकार आहे, हा भागाकार 0.7 आपल्याला प्राप्त होताना दिसून येतो. आता चौथी जी अवस्था आहे, या चौथ्या अवस्थेचा आपण विचार करू. चौथ्या अवस्थेमध्ये उत्पन्न हे आणखी 1000 कोटी रुपयाने वाढलेलं आहे. या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे समाजाचा उपभोग खर्च वाढताना आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी समाजाचा उपभोग खर्च हा 3000 कोटी रुपयाचा झालेला आहे. या अवस्थेमध्ये, या चौथ्या अवस्थेमध्ये सरासरी उपभोग प्रवृत्ती जर आपल्याला काढायची असेल तर 3000 कोटी भागेला 4000 कोटी याचा जो भागाकार आहे, हा भागाकार 0.75 आपल्याला प्राप्त होतो. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती या चौथ्या अवस्थेमध्ये जर काढायची असेल तर डेल्टा सी आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि डेल्टा वाय विचारात घ्यावं लागेल. डेल्टा सी म्हणजे उपभोगातील बदल. आधीचा उपभोग खर्च 2400 कोटी आणि नंतरचा उपभोग खर्च हा 3000 कोटी. यामध्ये असणारं जे अंतर आहे हे 600 कोटीचं आपल्याला दिसून येते. म्हणजे 3000 कोटी मधून जर आपण 2400 कोटी रुपये वजा केले तर 600 कोटी रुपये आपल्याला शिल्लक दिसतात. म्हणजे उपभोग खर्चातील जो बदल आहे, म्हणजे डेल्टा सी जो आहे, हा डेल्टा सी 600 कोटी रुपये आहे. आणि डेल्टा वाय जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आधीचं उत्पन्न आणि नंतरचं उत्पन्न यामध्ये असणारं जे अंतर आहे, हे अंतर या ठिकाणी आपल्याला 1000 कोटीचं दिसून येते. म्हणजे 4000 कोटी मधून जर आपण 3000 कोटी वजा केले तर 1000 कोटी रुपये शिल्लक आपल्याला दिसतात. म्हणजे उत्पन्नातील जो बदल आहे डेल्टा वाय आहे, हा 1000 कोटी रुपयाचा आपल्याला दिसून येतो. आणि मग MPC या अवस्थेला जर काढायचं असेल तर डेल्टा सी भागेला डेल्टा वाय म्हणजे 600 कोटी भागेला 1000 कोटी. या ठिकाणी भागाकार आपल्याला प्राप्त झाला 0.6. आता शेवटची जी अवस्था आहे, पाचवी अवस्था, या पाचव्या अवस्थेमध्ये सुद्धा समाजाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नात 1000 कोटी रुपयांनी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम उपभोगावर होऊन उपभोग 3000 कोटी रुपयावरून 3500 कोटी रुपये झालेला आपल्याला दिसून येतो. आता 5000 कोटी रुपयापैकी 3500 कोटी रुपये उपभोगावर खर्च होतात. म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती या पाचव्या स्टेजला जर आपल्याला काढायची असेल तर सी भागेला वाय. सी किती आहे तर 3500 कोटी रुपये भागेला वाय किती आहे तर 5000 कोटी रुपये. तर या ठिकाणी जो भागाकार आपल्याला प्राप्त होतो तो 0.7 प्राप्त होतो. आता या अवस्थेला सीमांत उपभोग प्रवृत्ती जर आपल्याला काढायची असेल तर त्याचं सूत्र आहे MPC बरोबर डेल्टा सी भागेला डेल्टा वाय. तर सर्वप्रथम आपल्याला डेल्टा सी शोधून काढायचा आहे आणि त्यानंतर डेल्टा वाय शोधून काढायचा आहे. तर डेल्टा सी जर आपल्याला शोधून काढायचा असेल तर तो काढण्याकरिता आधीच्या अवस्थेमध्ये झालेला उपभोग खर्च आणि नंतरच्या अवस्थेमध्ये झालेला जो उपभोग खर्च आहे यामध्ये असणारं जे अंतर आहे, हे अंतर म्हणजे उपभोग खर्चातील बदल होय. आधीचा उपभोग खर्च 3000 कोटी रुपयाचा, नंतरचा उपभोग खर्च 3500 कोटी रुपयाचा. म्हणजे यामध्ये 500 कोटी रुपयाचा काय झालेला आहे, उपभोग खर्चामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे डेल्टा सी 500 कोटी रुपये आहे. आणि डेल्टा जो वाय आहे तो वाय आपल्याला जर काढायचा असेल तर आधीचं उत्पन्न आणि नंतरचं उत्पन्न. आधीचं उत्पन्न 4000 कोटी रुपये, नंतरचं उत्पन्न 5000 कोटी रुपये. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उत्पन्नामध्ये झालेला जो बदल आहे तो 1000 कोटी रुपयाचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे डेल्टा वाय जो आहे, डेल्टा वाय हा सुद्धा 1000 कोटी रुपये आहे. म्हणजे 500 कोटी रुपये भागेला 1000 कोटी रुपये याचा जो भागाकार आहे, हा भागाकार 0.5 असलेला आपल्याला दिसून येतो.
तर अशा प्रकारे आपण सरासरी व सीमांत उपभोग प्रवृत्तीचा जो संबंध आहे, हा संबंध कोष्टकाच्या माध्यमातून, या टेबलच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसजसं समाजाचं उत्पन्न वाढत जाते तसतसा उपभोग खर्चामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसून येते. परंतु उत्पन्नात ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोग खर्चामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत नसल्यामुळे सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही कमी कमी होताना आपल्याला दिसते. आता सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्तीमध्ये होणारी जी घट आहे ही आपल्याला जास्त असलेली दिसून येते. जेव्हा सरासरी उपभोग प्रवृत्ती 0.85 असते तेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती 0.8 असते. म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच एकीकडे सरासरी उपभोग प्रवृत्तीमध्येही घट होत आहे, सीमांत उपभोग प्रवृत्तीमध्येही घट होत आहे, परंतु सरासरी उपभोग प्रवृत्तीमध्ये होणाऱ्या घटीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्तीमध्ये होणारी जी घट आहे ही आपल्याला जास्त असलेली दिसून येते. अशा प्रकारचा जो संबंध आहे हा संबंध या कोष्टकाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येतो. या ठिकाणी आपण ही जी उपभोग फलनाची जी संकल्पना आहे ही संकल्पना उपभोग प्रवृत्तीचे जे दोन प्रकार आहे, सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती, या आधारावर लक्षात घेतलेली आपल्याला दिसून येते. नंतरच्या पिरियडमध्ये आपण उपभोग प्रवृत्ती जी आहे ही उपभोग प्रवृत्ती प्रभावित करणारे जे घटक आहे या घटकावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ज्या काही उपभोग प्रवृत्ती आहे, सरासरी उपभोग प्रवृत्ती, सीमांत उपभोग प्रवृत्ती, यांना प्रभावित करणारे जे घटक आहे ते कोणते हे आपण नंतरच्या पिरियडमध्ये याचा अभ्यास करणार आहोत.